रोशनी रोशनी बाहेरूनच आवाज देते माय बिनकामाची. घरात या बोलाव तर नाही, तिथून रोशनी रोशनी करून राहिली. ते असं काम आता काय करून राहिली ना काय नाही. तर काय झालं हो चंदा, इकडे ते ये. घरात ये ना, घरात नाही येऊ येत का तुले? अहो नाही, बाहेरून म्हणजे बाहेरच्या बाहेरून जातो बा म्हणलं तिले घेऊन. रोशनीले थोडस काम आहे म्हणून आवाज देऊन राहिली. कुठं आहे हो ते? रोशनी रोशनी कोणतं काम आहे व? आणि कुठं नेऊन राहिली तिले? काय झालं? अहो माई ननद चालली ना दुपारून 4-4:30 वाजता निघते. पेट्रोल गिट्रोल टाकून आणलं बाई त्यावाल्या गाडीमध्ये त्या भाऊनं. सकाळीच गेले ना, पेट्रोल गिट्रोल टाकून आले बाई. जायचं आहे करून राय म्हणून राहिले हे रोशनीचे बाबा. पण आता लई दिवस झाले का नाही, तर म्हणून म्हणते नाही पोरगा आहे तिकडं एकटं, काकूच्या घरी पोरगा आहे एकटं, अशा म्हणून राहिले. तर त्यानं पेट्रोल पाणी टाकून आणलं. आता जाणार आहे 3-3:30-4 वाजता. आता ऊन आहे ना, तर 4-4:30 वाजता निघणार आहे ते. जाणार आहे का हो? नाही झाले म्हणा त्याले 4-5 दिवस झाले असं ना. नाही, आजचा 4था दिवस आहे. 4-5 दिवस नाही झाले. येतही नाही ना माय. 2-3 वर्ष कुठं येते होते चारूबाई. म्हणून म्हटलं साडी घेतो, त्याजवळून पैसे घेतले बाई. तर इले म्हणलं सोबत चाल बा मायावाल्या. तिले म्हटलं चाला जी तुम्ही चारूबाई. तर ते म्हणते नाही वहिनी घेऊ नका साडी, नाही वहिनी घेऊ नका साडी. तिचा काही आपल्याला त्रास नाही बाई चारूचा, कधी येत नाही लय दिवस ननद असूनही बी. मग साडी घ्यायले हे व्हा का आपण. तर घेतो बा म्हणलं. त्याला चाला म्हणलं तर त्या म्हणते साडीच नका घेऊ, मला घेऊनच राहिल्या नाही बाई त्यावाल्या चारू. नाही म्हणते वहिनी तुमची परिस्थिती पहिलेच हे आहे, साडी नका घेऊ. मी म्हटलं बाई आमची काय 12 महिने चालू राहते, परिस्थितीचं काय आहे म्हटलं. 2,000ची साडी नाही घेऊ शकत का म्हटलं तुम्हाला, एवढं काही आम्ही हे नाही म्हटलं. तर नाही वहिनी म्हणते तसं नाही, आता म्हणते सोनमचं लग्न करावंच लागन तवा घ्याल नाही का म्हणते तुम्ही. मी म्हटलं तवाची तवा पाहू, तवा लय भारी घ्या लागन म्हटलं आम्हाला. आता एकटीच बहीण आहे तुमच्या भावाले आणि एकटीच भाशी आहे म्हणलं, तर घ्या नाही लागन तर काय आंदा नाही घ्या लागन म्हटलं. पण आता घेतो म्हटलं साडी. घ्यायचीच आहे अजून साडी. आणि मग कुठून वैद्याच्या इथं चालली काय साडी घ्यायला? हो, या रोशनीला घेऊन जातो म्हटलं, हिची पसंत थोडीशी बरी आहे तर इले घेऊन जातो म्हटलं. ते तर येऊनच नाही राहिली बिचारी चारूबाई, तर इले घेऊन जातो म्हटलं. रोशने येशील काय वा बाहेर? वा घुबड तोंडी पोट्टी आहे बाई, कधीच कामी नाही पडत हो वेळेवर. रोशने आय रोशने, काय झालं बाई? काऊन एवढ्या जोरात ओरडून राहिली तू? काय झालं माया नावानं? काय म्हणतं? अहो तिकडे भांडे घासत होती मी, बाई झोपली तर करून घेतो म्हटलं पट्ट. अहो तर भांडे नंतर घासतो ना, थोडीशी चाल ना. ते आकासाठी साडी घेतो म्हटलं, चल ना वैद्याच्या तिथं. त्याला सांगितल्या होत्या त्या दिवशी 2-4 साड्या पाहिजे म्हटलं, चांगल्या काढून ठेवतो म्हटलं. तर घेतो म्हटलं मी 1500-1600 पर्यंत. चाल ना सोबत हो मायावाल्या. तू असली म्हणजे बरं होते, मला एवढं समजत नाही बाई साडीचं. आता आपली पसंत तिची पसंत वेगळी आहे ना, तुला थोडंसं समजते. चल ना, थोडासा भावही करता येते तुले. चल ना बाई, मग घासजो ना भांडे. पण आई येतो ना मी, पण थांब ना अर्धा तास तर थांब. मला भांडे तेवढे घासू दे, अर्धे घासलेले आहे आणि अर्धे घासाचे आहे, तर घासू दे ना मला पहिले भांडे. नाही ना, मग लय उशीर होते ना. चल ना, आता लय वेळ झाला ना. चल बरं, चल साडी पाहायला वेळच लागते. मग घासजो तिकडून आल्यावर भांडे. जाय हो बाई रोशनी, जाय तिच्यासोबत. भांडे किती राहिले घासाचे? मी घासून घेतो. नाही तर अर्धे घासले आहे ना, अर्धे घासाचे आहे म्हणून तर म्हटलं का थोडासा थांब बाईले, घासून घेतो तेवढे राहिलेले. जाय ना, घासतो ना मी, जाय तू या मायसोबत साडी पाहिले घासतो मी. आणि बाई झोपली आहे का? हो बाई बी झोपली आहे. नाही तर तिले सोबत घेऊन गेली असती. काय गो चंदा, हे अशी बोलते ना म्हणून राग येते. मग आम्ही हाव नाही का घरात लोक? हिच्यावाल्या पोरीले पारे, ते पोरगी आमची कोणीच नाही लागत म्हणते पोरीले सोबत. एवढ्या उन्हात पोरीले सोबत नेत असते का? जाऊ दे ना निर्मला बाई, काना डोया करत जा थोडंसं. नाही समजत तिला एवढं. एका लेकराची माय झाली ना माय तुझी पोरगी. लहान राहिली का? कधी समजन? पाहिजा तुम्ही बाईले, पाहिजा. मी जातो मग आई सोबत. भांडे राहू द्या, लागेच मी घासील. काय वा घासून घेतो ना, वाईन जाईन ना ते भांडे वाढून झाले. घासतो मी, राहू दे. काय घासता नाही येत का मी? निवय तू याच्यावर थोडी पाहतो, घासतो ना मी. जाते साडी पाहिली चाल म्हणते तर जा. बरं ठीक आहे, जातो ना मग. चलो आईचा. आई मी वरण काढून ठेवलं आहे बाईसाठी थोडंसं, तर उठलं म्हणजे चालून देता तिले. ते उठली गिटली तर आता तेवढंही नाही समजणार बाई, मी एवढी वयस्कर आहे. का लेकराले उठल्यावर जेवण द्यायचं का काही नाही. मला तेवढंही नाही समजून राहिलं. हे सांगून राहिली मला. आता मजा आहे बरं रावल्याची.
मस्त पोरगी पटवली ग. मला तर वाटलं नाही रे देण म्हणून तुला ते पोरगी. कधी आहे बी मग सगळी की काही लग्न गिग्न कोणत्या महिन्यात काढत आहे? अभि तू तर म्हणत होता बे श्याम्या मला पटणार नाही ते तुले झुलवून राहिली आणि ते तुले मांग फिरून राहिली, तिचं काही प्रेम नाही आहे आणि टाइमपास करत आहे असं मला सांगून तू ना पायभर माय नुकसान केलं होतं तू ना करायला. त्या मतानं ऐकून मी पोरगी पाहायला गेलतो दुसरी. ते का श्याम्याला सर्वच माहित होतं, फक्त मलाच नव्हतं माहित. नाही बोललंच श्याम्या आहे एवढा मायवाला जवळचा मित्र असून यानं सांगितलं नाही मध्ये त्या तुला मला धोका दिला श्याम्या. म्हणजे मला तुला सांगितलंच नाही बे तुला श्याम्या. सांगणार होतं की मी हे पोट्ट म्हणे ना मध्ये सांगू नको म्हणून रावल्या यान शपथ दिली होती म्हणून नाही सांगितलं मी ना. अभि मलेच हे विश्वास नव्हता ते पोरगी याले पटन म्हणून मलेच वाटलं नाही. काय सांगू तुले, मला वाटलं हे 2 दिवस मागं लागन तिच्यावाले तिनं एखादी शिवी गिवी दिली का बसन म्हणलं चुपचाप. आता मला काय माहित ते पोट्टी बाई ताडस आहे म्हणून याच्यासारखी. वहिनी होईल ना बे आता तुझी वाली ते सोना पोट्टी म्हणतं का भिशाम्या? त्या बायकोली पोट्टी म्हणेन मग मी लक्षात ठेवतो. आतापासून एवढी काळजी का बे बायकोची? व्हायची आहे का ते बायको तुझी वाली? आता बायको झाल्यावर मग वहिनी म्हणीन. सध्या तर व्हायचीच आहे ना, सगळी होऊ दे, सगळी झाल्यावर वहिनी म्हणीन. मग तोपर्यंत माझ्यासाठी पोट्टीन पोरगीच आहे ते बिचारी. माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे बे, तुझ्यापेक्षा लयच लहान असं नाही रावले ते. किती फरक आहे बे तुमच्या वाला तुझ्या वाला तिचा? वयाचं काय करावं लागते बे? तरी असं आमचा वाला 7 वर्षाचा फरक असं ते असं 24-25ची आणि मला लागलं 31 आता 32 लागून मला आता पुढल्या महिन्यापासून. त्या बापाली की पाली माहित पडलं त्या बाप की काय म्हणे रे अनिल मामा की काय म्हणे? मग काही म्हणे की नाही? बाबा मला वाटलं माय बाबा काही नाही काही बोनन मला शिवा देन, पण नाही माय बाबानं काहीच नाही म्हणलं लेका. नाही म्हणे 4 वयाची पोरगी चांगली आहे म्हणे. माय बाबाले माहित आहे ना ते पोरगी कशी आहे तर सोनम. ते पोरगी चांगली आहे म्हणून मला असं वाटलं नाही का तुले पटन म्हणून ते पोरगी. कधीच इकडं तिकडं पायतानी दिसत नाही काही नाही, आपली चुपचाप जाते चुपचाप येते म्हणून म्हटलं तू यासारख्याला पटणार नाही बा. पण मला का माहिती बहीण तुमचं प्रेम एवढं गैर आहे बा म्हणून. गैर राहिले डायरेक्ट त्या पोरीनं बघावतच केली ना माय बापासोबत. नाही मी तर असं ऐकलं बे ते पोरगी म्हणत होती म्हणे का तुझ्याशिवाय दुसऱ्यासोबत लग्नच नाही करत म्हणून. अरे का मला वाटलंच नाही ती माझ्यासोबत करण म्हणून. तू म्हणे ना मला झुलवते म्हणून तर मला तसंच वाटे खरंच माझ्यासोबत टाइमपास करते का काय का म्हणून मग मी तिला भावच देणं बंद केलं. आणि तिला भाव देणं बंद केलं तर मग माहित नाही तिला काय वाटलं ना काय नाही तर सरळ तिनं मायबापालाच बोलावलं. ते बरं झालं तुला मला एका अर्थानं सांगितलं म्हणा. मग मी तिच्यासोबत बोलणं बंद केलं तर तिला वाटलं असं काही नाही काही. तेव्हाच तिथनं मायबापाला सगळं सांगितलं पूर्ण. मायच्यानं जोडली मी तुझी सोयी रिक्त मग रावल्या नाही. आयच्या बाई मावीन गुगड तोंड ये मायाच्यानं जोडली म्हणते. तू काय आजा लागून गेला का तू याच्यानं जोडवली? तुला जोडवली का बे? अबे मजाक करून राहिलो मी, मजाक कराली. अबे सगाई कधी आहे ते तर सांग. किती वेळ तो विचारून राहिलो बे सगाई कधी आहे? सूर्या विचारते मी विचारतो सांग ना. पेपर होऊ दे ना बे, पेपर झाल्यावर सगळी करणार आहो ना आम्ही. पेपर होऊ दे ना. तिचा बापही म्हणे पेपर झाल्यावर काढू म्हणे. आता तिचे 2-3 पेपर राहिले ना ते झाले म्हणजे सगळी करून घेऊ. मग ते तिच्या घरी जाईल आणि मग लग्न पाहू 1-2 महिन्यानं. झालं मग तुझं लग्न झालं म्हणजे रोशन्याचंच राहते. याच्या सायाचं नाही सूर्याच्या त्याचं गीचं आहे का कोणासोबत? त्याचं गीचं आहे का? बहीण तर आता येले काय सांगू. श्याम्याले विचारून राहिला त्याले रावल्याले माहित आहे का काय तर काय माहिती शिकली सोबत चालू आहे म्हणून रोशन्याचं. आता त्या रोशन्याला लय वेळा समजावून सांगितलं लेखाली मीनं साया या नात्यानं, पण ऐकतच नाही. चहा बहीण तर दिसतेच मला कधी कधी तिच्यासोबत बोलताना. याची बहीण होय श्याम्याची. मी नाही सांगितलं नाही याले. याले जर माहित पडलं का शिकली सोबत आहे बस झालं. यायचे होते झगडे. काय करावं ना काय नाही. त्या पोट्याले अजून समजावून सांगा लागून रोशन्याले. मला काय माहित नाही त्याचं कोणासोबत आहे कोणासोबत नाही तर असं कॉलेजच्या पोरीसोबत घे नाही तर नसन. तू काय मला काय माहित त्याचं कोणासोबत आहे. मी का पाच फिरलो त्याच्या मागं माय गुदूर हसून राहिला. रोशन्याचं कोणासोबत चालू आहे म्हणून. आवेले का तुझ्याच बहिणीसोबत चालू आहे त्याचं. त्याला काहीच माहित नाही याच्या काकाच्या पोरीसोबत चालू आहे म्हणून शिकली सोबत रोशन्याचं. रोशन्या खाते काही दिवसांना आता त्याला माहित किती पडलं नाही. श्यामेले ना घनश्याम दादाले त्याला चांगलं झोडपणार आहे रोशन्याले. मामी काही करायचं आहे का? करायचं असेल तर सांगा ना मला, मी करू लागते तुम्हाला. हे काय भाजी मांडली का तुम्ही? आम्ही हो ना लागत असन करू तर लागा बाबा. मी म्हटलं तुम्ही मम्मी पप्पा जवळ बसले आहे तुमच्या काय उठव बा म्हटलं म्हणून राहू द्या म्हणलं. करू लागा. मग एक काम करा मी कणिक भिजून देतो तुम्हाला. तुम्ही का नाही आपल्या स्वयंपाक घरात आहे ना
ती तसं नाही का गॅस वाट्यावर तुम्ही नाही का मस्त पोळ्या टाकून घ्या. तुमच्या हातच्या मस्त होते बारीक बारीक. माझ्या टोकाय टोकाय पोळ्या आणि मोठ्या मोठ्या पोळ्या होत्या. आवडत नसन तुमच्या बाबाले नाही. तुमच्या हातच्या मस्त होते जी. आम्हाला आवडते. तुम्ही पोळ्या टाकता तर तशा पोळ्या टाकून घ्या तुम्ही बारीक बारीक मस्त लहान लहान. तेल गिल लावून मस्त. मी का नाही भाजी मांडलीच आहे इकडं. भातही झाला बाई सोनम. भातही झाला. तुम्हाला कणिक भिजून देतो मी. तिकडं पटपट कपडे धुवून घेतो तुमच्या पोळ्या होतपर्यंत. लवकर लवकर कपडे धुवून टाकले उन्हाचे म्हणजे मग का नाही जेवण खाऊ ना मग वाढून देतो लागेच तुमच्या मम्मीले आणि पप्पाले. जेवण होऊन जाते त्याची मग जेव आपण नाही तर तुम्ही बच्चा जेवाले. बरं ठीक आहे ना मामी, द्या तुम्ही कणिक भिजून द्या मला. मी पोळ्या टाकते तिकडं. मला तेव्हांचा तुम्ही आवाज काऊन नाही दिला? मी काय नवीन थोडी आहे. मम्मी पप्पा जवळ बसली होती मी, पण अशीच गोष्ट चालू होती. मी तरी म्हटलं मामीने मला आज आवाज नाही दिला म्हणून मी स्वतःहून आली. नाही जी बरं नाही वाटून राहिलं होतं मला तुम्हाला उठवाले. तिथून गोष्टी चालू होत्या तुमच्या मम्मी पप्पासोबत तुमच्या आल्या म्हणून मग मी थांबून गेली बाई. जाऊ द्या म्हणलं. बरं तुम्हाला साडी आवडली का तुमच्या मम्मीसाठी आणलेली? कशी वाटली साडी? मामी कशाला घेतली तुम्ही साडी? मम्मी पण तेच म्हणत होती साडी खूप छान आहे म्हणे, पण कशाला घेतली म्हणे? बिनफालतू खर्च कशाला केला म्हणे मामीनं म्हणे? नाही करा लागत होता म्हणे. तुम्हाला येतं म्हणे माझी मम्मी. नाही जी सोनम तसं नाही. आता तुम्हाला तर माहीत आहे तुम्ही इथं राहून आहे तर तुम्हाला आमच्या घरची परिस्थिती सगळीच माहीत आहे सोनम. पण कसं आहे घ्याच लागते. मग नंदेचा हक्क असते वहिनीवर भावावर. असं घ्याच लागते आम्हाला. खूप छान आहे मामी. खूपच मस्त साडी आहे. मला तर खूपच आवडली आणि मम्मीला पण आवडली. मम्मी तर म्हणे खूप छान साडी घेतली म्हणे वहिनीनं म्हणे. नाही घ्यायला पाहिजे नव्हती म्हणे. उद्या माय आवडली ना तेच लय झालं. मला वाटलं आवडते का नाही आवडत. आता तुमच्या आईजवळ भारी भारी साड्या बाई जास्त महागाची नाही आहे जी. 1700 रुपयाची तर होय सोनम. जास्त महाग नाही. तुमच्या आईच्या लय भारी भारी साड्या राहते. महागाची आणि स्वस्त याचं काहीच नसते मामी. खूप छान साडी आहे ना. खूपच मस्त कलर आहे. मम्मीला खूप आवडली ती साडी. मम्मीच्या डोळ्यातून पाणी आलं माझ्या भावाच्या घरची साडी बा म्हणून. मम्मी म्हणे एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये दादानं साडी घेतली म्हणे, वहिनीनं साडी घेतली म्हणे, अशी म्हणे वहिनी मम्मी. माय बाई हो का जी. कुठं बसले आहे चारूबाई? बोलतो त्याच्यासोबत 2 शब्द आणि कपडे धुवून घेतो. मी कणिक भिजून देतो. टाका बाई तुम्ही पोळ्या. हो मामी टाकते ना. द्या कणिक भिजून द्या. मी टाकते पोळ्या. जी मी काय म्हणलं आता त्या पोरीचे पेपर झाले म्हणजे सगळी करणार म्हणे तिचा बाप. तर आपल्याला तिला अंगठी मंगठी कपडे लत्ते घ्या नाही लागन का जी. पैसे तर आहे नाही जे आपल्याजवळ आता. आणि त्या पोट्ट्याने काय कारभार केला तुम्हाला माहित तरी आहे का रावल्यानं? आता कोणता कारभार केला त्यानं? काय केलं आता? हो हे घर नाही का बांधलं आपण 2 रूमा त्याच्या हिशोबानं बांधलं ना जसं म्हणलं त्यानं तसं. मग ते मॉडेलचं किचन म्हणे तर मॉडेलचंच किचन बनवलं. आणि ते परदेन मर्देन ते बेडरूमले त्यानं जसं म्हणलं तसं ते त्या पोरीच्या हिशोबानं होय म्हणते. आणि त्या पोरीनंच काढायला लावलं म्हणते लोन घेईन. मग लोन काढायला लावले हे आपल्या सोनमनं. तेव्हा कुठं घर बांधलं त्यानं ते 2 रूमा. मग त्यानं लोन काढून ठेवलं. सांगा आता लग्ना पग्नाले आपल्यालाच पाहा लागन का? तर काय माहित का पैसा लोन काढलं यानं रावले ना. अहो पण आता मग लग्नाला लागन ना पैसे. हो आता मी म्हटलं लग्नाला 2 लाखाचं लोन काढीन म्हटलं. त्या पोट्ट्यानं पहिलेच कारभारपणा करून टाकलं का? मला वाटलं याच्याजवळ आहे पैसा म्हणूनच बांधून राहिलं खरं म्हटलं हे घर. आई जी त्याच्याजवळ नाही होता. 2-3 लाख रुपये होते म्हणे आई मायाजवळ. लोन नसतं काढलं तर घर बांधणं होत होतं का म्हणे असं म्हणे तो. बरं जाऊ द्या घर बांधणंच होतं आपल्याला असं नाही तसं. एवढं मोठं घर एकटं पोरगं कसं बांधून देतो? आणि कसं काय करून त्याच्या हिशोबानं बरोबर आहे त्याचं वालं लोन काढलं तर. मनातच गडबड केली रावले ना. सांगितलंही नाही. माय बापाला सांगायला तर पाहिजे नव्हतं लोन काढलं यानं. तर माय बापाला उलीची गोष्ट नाही सांगितली. ह्या पोट्ट्याने एवढं मोठं झालं काय हे? काय बोलता जी तुम्ही राणीचे बाबा. मोठं झालं म्हणूनच लग्न करा लागून राहिलं ना त्याचं. आणि त्यानं हिंमत तर केली. एवढं मोठं घर बांधून दाखवलं आणि त्यानं. मग लोन काढो का काही काढो त्याच्यावाल्या पगारातून कटून राहिलं ना पैसे. आपल्याला मागतले का? फक्त ते 40-50 हजार रुपये मागतले बाप्पा त्यानं बचत गटातले. लग्न तर आपल्याला करून द्या लागन का नाही? आपल्याला सोय करा लागन ना लग्नाची. मी काय म्हटलं सगळी आपण का नाही बुढेले मागा तुमच्या आपल्या मामाजीले 50,000 रुपये मागा. आपण का नाही अंगठी फंगठी 1-1.5 ग्रामची करून घेऊ त्या पोरीले. जास्त काही करू नाही. 1.5-2 ग्रामची अंगठी करून घेऊ. मी लागेल अजून काही बचत गट उचलतो. एक घेतो बचत गट आणि काही तुमच्याजवळ असे करून एखादी अंगठी करून घेऊ 2-2.5 ग्रामची त्या पोरीले. आणि कपडे मपडे बुड्याले मागा ना पैसे 50,000 तर दे म्हणा आम्हाला. त्याची नाही निदान 17-18 हजार रुपये पेन्शन आहे ना तुमच्या बाबाची. 1 रुपये देत नाही आपल्याला घरी द्याले. आणि काय म्हणते हो किराणा गिराणा आणते म्हणा
जे जे मनात आलं, कधी भाजीपाला, कधी कोणतं काही. मामाजी म्हणलं हे नाही आहे तर आणते गिनते, गोष्ट तशी नाही आहे. पण मागून पाहिजे ना असं ना बँकेत तुमच्या बाबाच्या. गोष्ट बरोबर आहे आणते, पण बुडा देन का मायावरच खोकारते बुडा. त्या दिवशी 500 रुपये द्या म्हणलं बाबा, तर मायावर केवढ्या जोरात ओरडला. पैसे तर दिलेच नाही, पण ओरडला किती जोरात. आणि देते का बुडा? त्याला जर 50,000 रुपये मागितले तर बस जीव गेल्यासारखाच करून मग. आजी गचकला तुमचा बुड्या, तर तुम्हालाच भेटन ना जिथे पैसे भेटाले. आता कामी नाही पडन तर मग कोणत्या कामाचं. रावल्याचं नाव सांगा. आपण आपल्या रावल्याची सगाई करून राहिलो ना म्हणा, तर म्हणून लागते म्हणा बाबा माझ्याजवळ 1 रुपया नाही म्हणा असं म्हणा. आणि मागा देते का तर पाहू. देणच मला वाटते, रावल्या लाडाचा आहे ना, देण रावल्यासाठी. काहींच्या होईन मायाबीन तर म्हणून काय म्हणतील काय नाही, तर मला नाही वाटत देन म्हणून. नाही देन रावल्याचं नाव सांगितलं ना तर देन जास्त मागू नका. 50,000 30-40 हजार भेटले ना रांजे बाबा तर बरं होऊन जाईल. देन मला वाटते देन आहे तुमच्या बापाजवळ पैसा आहे. नाही तर का एवढे रिटायरमेंटचा पैसा 1 रुपया दिला नाही. द्या आले मेल्यावरच अर्जू देते का तर काय माहित बुडा.